कृष्णाला ठेवलंय, त्या छोट्या मुलाला ठेवलंय, घेऊन चालले. जात असताना बघितलं यमुनेला पूर आलेला आहे. पण जाणं भाग आहे. नदीत प्रवेश केला वसुदेवांनी. जसा नदीत प्रवेश केला, यमुना फेसाळलेली आहे. भयंकर उग्र रूप धारण केले यमुनेनी. वसुदेव जसं जसं नदीमध्ये चालले तसं तसं पाणी वाढायला लागले. लक्षपूर्वक आहे का? यमुना नदी भगवंताच्या चरणाचं दर्शन केली. हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे राम, राम राम हरे हरे. यमुनेने भगवंतांना प्रार्थना केली, म्हणजे भगवंता तुमच्या चरणाच्या दर्शनासाठी मी व्याकुळले. आणि मग टोपण्यामध्ये भगवंतांना घेतलेलं आहे. कुठे गेले आपले कृष्ण? कुठे आहेत कृष्ण? त्यांना घेऊन या ना. कथा सांगायचं ना, कृष्ण टोपले द्यायचे राहिले. गोपाल कृष्ण भगवान की, वसुदेव महाराज की. त्या वसुदेवांनी मथुरेच्या बाहेर पडल्यानंतर एका टोपल्यामध्ये त्या बाळकृष्णाला घेतलेलं आहे. आणि टोपल्यामध्ये बाळकृष्णाला घेऊन, बाळकृष्ण आहे का झोपलाय? सांगाय ना. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. गोपाल कृष्ण भगवान की. वसुदेवजी भगवंतांना टोपल्यामध्ये घेऊन चाललेले गोकुळाला. यमुना फेसाळलेले, यमुनेत प्रवेश केला वसुदेवांनी. यमुना नदीने भगवंताच्या चरणाचा जसा स्पर्श केला तसं यमुना नदी संपूर्ण खाली गेलेली आहे. आणि यमुनेने आमच्या वसुदेवांना गोकुळाला जाण्यासाठी रस्ता दिलेला आहे. आणि वसुदेवजी कृष्णाला घेऊन, त्या बाळकृष्णाला घेऊन, बाळाला घेऊन गोकुळाला निघाले जाता. कृष्ण त्या टोपल्यामध्ये बसून खेळत आहे. आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वसुदेवच्या भगवंतांना घेऊन गोकुळामध्ये आलेले आहेत. गोकुळामध्ये आले, मध्यरात्र आहे. नंद बाबाच्या महलामध्ये प्रवेश केलाय. आणि नंद बाबाच्या महलामध्ये प्रवेश करून त्या यशोदेच्या शेजारीची मुलगी जन्मली होती, तिला वसुदेवांनी त्या कृष्णाला, त्या बाळकृष्णाला, त्या बाळाला यशोदेच्या शेजारी झोपवलेलं आहे. आणि त्या मुलीला उचललेलं आहे वसुदेवांनी. आणि शेवटचं कृष्णाला बघितले, भगवंताला मिठी मारली, गळ्याला लावले. आणि यशोदेच्या शेजारी घेऊन वसुदेव त्या मुलीला घेऊन मथुरेला आलेले. जसे वसुदेव मथुरेमध्ये आले, त्या मुलीला घेऊन, योगमायेला घेऊन, जसे जसे जेलमध्ये चालले तसे तसे दरवाजे बंद व्हायला लागले आणि सैनिक उठा लागले. आणि जसे जेलमध्ये आले, हातामध्ये बेड्या पडल्या. आणि ती मुलगी रडायला लागली, योगमाया रडायला लागली. आणि योगमाया रडत असताना कंसाचे सैनिक जागेवर आले, जागे झाले. आणि कंसाकडे पळत गेले, महाराज महाराज, देवकीला आठवा, गर्भ झालेला आहे, आठवा, संतान झालेली आहे. लक्षपूर्वक आहे का? आणि कंस पळत आलेला आहे घाबरून. कंस पळत आलेला आहे तलवार घेऊन. आणि त्या जेलमध्ये, गेलेले वसुदेवांच्या हातातली ती मुलगी घेतलेली आहे. आणि कंस तिला मारण्यासाठी महालाच्या वर गेलेला आहे. त्या मुलीला घेतलं, असं फिरवलं आणि भिंतीवरती आदळलं. असं द्या. अरे आणि कंसाने त्या मुलीला फिरवून भिंतीवरती जसं आदळलं तसं ती मुलगी कंसाच्या हातातून निसटली आणि अष्टभुजा रूप धारण केलं दुर्गेचं. अष्टभुजा रूप धारण केलेलं आहे. कंस आश्चर्यचकित होऊन त्या अष्टभुजाकडे बघायला लागलाय.
आणि त्या अष्टभुजा कंसाला म्हणली, अरे मूर्खा, तुला मारणारा ऑलरेडी जन्म घेतलेला आहे आणि तो तुझा वध करणार आहे, तो आमच्या मांडीवर आहे. तुला मारणारा ऑलरेडी जन्म घेतलेला आहे. कंसाने आश्चर्यचकित होऊन त्या दुर्गा मातेकडे अष्टभुजा देवीकडे पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या गोकुळामध्ये चला आता संपू आपले 2 मिनिटात. गोकुळामध्ये सकाळ सकाळी पहाटेची वेळ होती. नंदबाबाची एक दासी यशोदेच्या रूम मध्ये आली बघण्यासाठी, कारण दिवस भरले होते यशोदेचे. आणि ते रूम मध्ये आले आणि हळू दरवाजा उघडला. रूम मध्ये आलेले दासी, लक्षपूर्वक आहे का, बोलू नका. ती दासी यशोदेच्या रूम मध्ये आली, असा दरवाजा उघडला. बघितलं तर यशोदेच्या शेजारी एक सुंदर असा मुलगा खेळायला गेला, निळ्या कलरचा. ते बघितलं त्या दासीनं मोठ्याने ओरडली, नंदबाबा, नंदबाबा, बधाई हो, बधाई हो. ओळखच गेली नंदबाबाकडे. नंदबाबा, नंदबाबा, बधाई हो. नंदबाबा काय झालं? ती दासी म्हणली, मला काय देणार तुम्ही सांगितलं तर. नंदबाबांनी ती जोडीची जोडीच काढून दिली. म्हणजे बरं काय झालं सांग, आमच्याकडे ते दिलं नाही तू. लक्ष बरं काय का. ती म्हणली, बाबा, नंदबाबा, बधाई हो, लाला झाला, लाला. पोरग झाला म्हणे, पोरग, मुलगा झाला, खूप सुंदर मुलगा म्हणे. नंदबाबाला काय करावं काय समजायला गेलं. पळतच नंदबाबा आले, रूम मध्ये आले. यशोदेच्या बघितलं तर सुंदर असा कृष्ण खेळत होता, भगवंत खेळत होते. नंदबाबा रडायला लागले भगवंताला बघून, सुंदर रूप त्या भगवंताचं. आणि मिठी मारली नंदबाबांनी. 60 वर्षानंतर मुलगा झालेला. किती? 60 वर्षानंतर. आणि आता नंदभवनामध्ये नंदोत्सव साजरा होणार आहे, तो आपण उद्या करूया नंदोत्सव साजरा. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की, भगवान कृष्ण भगवान की, सुखदेव महाराज की, परीक्षित महाराज की. हरे कृष्ण. हरे कृष्ण करा सर्वांना. हरे कृष्ण करा. हरे हरे कृष्ण. याची बरोबर लागते कसं करते. आरतीची तयारी करा. राहिलेली कथाची आपण उद्या बघूया. हरे कृष्ण. आरती करण्यापूर्वी काही सूचना आहेत. आमचे प्रभूजी काही सूचना देतील, त्याच्यानंतर आपली आरती. आरतीचे मानकरी आलेत ना? ठीक आहे. उद्या हरे हरे ते बंद हरे हरे एक मिनिट. उद्या गोवर्धन पूजा होणार आहे. सर्वांना विनंती आहे, गोवर्धन भगवान तयार करायचे आपल्याला. तर येताना सर्वांनी 56 भोग आणा. 56 भोग म्हणजे असे पदार्थ आणा की ज्याच्यामध्ये कांदा आणि लसूण नसला पाहिजे. आणि तुम्ही स्वतः तयारी केलेले आणा, विकत आणू नका. सर्वांना विनंती आहे. ते उद्या गोवर्धन पर्वताला भोग लावण्यात येतील आणि सर्वांना प्रसाद म्हणून देण्यात येईल. हरे कृष्ण. आणि उद्या भगवंतांच्या सगळ्या लहानपणीचा लीला सांगण्यात येतील, पूर्ण दिवस कथा. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण हरे राम, राम राम हरे हरे. हरे कृष्ण, हरे हरे. हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण. काय प्रॉब्लेम होतो? खाली देऊ.